आता पाहूया लोकसभेच्या आखाड्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। वसंत मोरेंना 4 लाख मतं मिळणार असतील तर आम्हाला काय मिळणार? आमचे डिपॉझिट जप्त होईल। रवींद्र धंगेकरांचा वसंत मोरेंना खो चकतोला। 4 जून नंतर तुतारी आणि मशाल जमा होणार तर काही लोक अज्ञातवासात जातील। बावनकुळेंचा ठाकरे आणि शरद पवारांना टोला। मोदींच्या 17 मेला होणाऱ्या रॅलीचं भाजपकडून राज ठाकरेंना निमंत्रण। शिवतीर्थ निवासानी जात बावनकुळेंकडून राज ठाकरेंना निमंत्रण। कोण कोणाला गाडणार हे 4 जूनला कळेल। श्रीकांत शिंदेंचा विरोधकांना टोला। तर 10 वर्षात मोदींचा ट्रेलर पाहिला, पिक्चर अभी बाकी है, श्रीकांत शिंदेंचं विधान। मोदींच्या पिंपळगावच्या सभेत धुळे नगरहून लोक आणली गेली। आमदार रोहित पवारांचा आरोप। तर मोदींच्या आजच्या सभेत उत्साह नसल्याची रोहित पवारांची टीका। नाशिकमध्ये उद्धव ठाकरे आणि गिरीश महाजन एकाच हॉटेलमध्ये। उद्धव ठाकरे थांबलेल्या हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये गिरीश महाजन अचानक पोहोचले। शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकरांना निवडणूक आयोगाची नोटीस। निवडणूक खर्चातील तफावत स्पष्ट करण्याच्या वायकरांना सूचना। लोकसभेनंतर ठाकरे आणि शिंदे एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको, प्रकाश आंबेडकरांचा दावा। तर प्रकाश आंबेडकरांचं ठाकरे शिंदे एकत्र येण्याचं वक्तव्य निराधार असल्याचं गिरीश महाजनांचं वक्तव्य।